नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमचा सर्वांचा आवडतं युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती. मी आज आलोय मौजे लेंगरे, तालुका खानापूर, जिल्हा सांगली या ठिकाणी. दिनांक 16 ऑक्टोबर 2025 ला भव्य दिव्य एक दुसरा एक बैल मैदान आहे. त्या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आलोय. मित्रांनो, हे मैदान पडळ तालुका खटाव जिल्हा सातारा या पडळ फाटीवरती होतं, परंतु तांत्रिक अडचणीमुळे हे मैदान लेंगरे फाटीवरती आहे. एकंदरीत जाणून घेऊ. आपल्यासोबत सागर मधण्यात आणि गोपाळ पाटोळे मायनीकरांचे बंधुराज आहेत. एकंदरीत जाणून घेऊन नियोजन कसं आहे. नमस्कार. नमस्कार. तुमची ओळख सांगा पहिल्यांदा. मी संभाजी पाटोळे मायनी. बर, हे दुसरा बैल मैदान आहे, कशा निमित्त आयोजित केलेलं आहे? ही मरीमी मातेच्या यात्रेनिमित्त आणि दीपावलीच्या शुभ मुहूर्तावर बर, मैदान घेतलेलं आहे. बरं, हे मैदान पहिल्यांदा पडळ फाटी उपकरला, आपण बॅनर पण सोडलेला. काय अडचण झाली नक्की? पड फाटीवर तांत्रिक अडचण आल्यामुळे लेंगरे फाटीला मैदान हे घेतलेलं आहे. 16 तारखेचं मैदान. 16 तारखेला मैदान हे अखिल भारतीय बैलगाडी संघटने नियमानुसार आहे. नियमानुसार. बरं, गाडी कमी जास्त झाली बक्षीस रितसर जाणार. काय विषय? मैदान नावासाठी का पैसे कमवा? नावासाठी मैदान आहे. बरं, काय सांगाल बैलगाडी मालकांना मैदान संदर्भात? मैदान ही रितशीर होणार, पारंपरिक, म्हणजे ओळख वशिला पाहुणरावळा काय सुद्धा तसलं चालणार नाही. जे आहे ते नियमानं सगळं. नियमाने नक्कीच. मित्रांनो, आपल्यासोबत सागर मधण्यात लेंगरेकर, सागरच्याकडून सागर पासून जाणून घेतो. सागर, नमस्कार. नमस्कार. सागर, काय सांगायचं, तू रोज मैदानात असतो. आता तुमचं म्हणजे गोपाळभाऊ असतील, तुमचे संबंध आहेत, मित्र परिवार म्हणजे सगळे संबंध आहेत. परंतु पडळ फाटीवरून लेंगरे फाटीवर मैदान काय घेण्यात आलं? हे मैदान प्रामुख्याने आपण पडळच्या फाटीवर घेण्यात आलं होतं. म्हणजे आपले सगळी पाहुणे राव येतात मायनीत, आणि आमचा हे ग्रुप लय मोठा ग्रुप आहे मायनीतला आणि आपला हे लेंगऱ्यातला. तर आपण सर्वानुमते तिथं आपण पडळ फाटीला आपण पहिल्यांदा मैदान घेतलं होतं. तसं बॅनर पण आपण टाकला होता, पण थोड्याशा काही 2-3 दिवसात त्यानंतर आम्हाला तांत्रिक अडचण आली जरा फाटीच्या संदर्भात. त्यानंतर आम्ही मग निर्णय घेतला की हे आपण मैदान आपण लेंगरीच्या फाटीला घ्यायचं. तसं मग आता सागर, रोज मैदानावर आहे तू, फाटी संदर्भात काय सांगशील? गावची फाटी आहे तुझ्या, काहीच अडचण नाही. तुम्ही आता बघू शकता, आपण इथं वर्षाला म्हणजे मैदान होतच. प्रत्येक वर्षी यात्रेचं मैदान इथं पारंपरिक होतं. तर इथं आतापर्यंत अशी कुठलीच अडचण आली नाही की कुणाचा म्हणजे कुठल्या बैलाला इजा झाली असेल किंवा कुठल्या ड्रायव्हरला किंवा कुठं दुखापत झाली असेल, असं कधीच तुम्हाला आढळून येणार नाही. फाटी एकदम पायासारखी चांगली फाटी आहे. प्रामुख्याने पल्ला खालून स्टार्ट टू एंड 900 फूट पल्ला आहे, प्लस वराडीचा रान आहे. आणि तुम्ही पुढे पण बघू शकता की 300 ते 400 फूट पुढे जागा, थांबायला जागा आहे. इकडं आड विहीर किंवा कुठला नाडा ओला काही सकत नाही. नक्कीच. आणि मैदान सुद्धा बरेच झाले त्याच्यावरती, ह्या पाटीवरती बरेचसे मैदान. भरपूर मैदान झाली, ती भरपूर मोठी बैल पाहिली ती, त्यामुळे इथं काहीच अडचण नाही, कुठलीच काही अडचण नाही. बरं, बैलगाडी मालकांना काय सांगते सागर, ऑनलाईन नोंद कधीपासून चालू आहे? ऑनलाईन नोंद आज सकाळपासून सुरू झालेली आहे, आणि गाड्यांची नोंदी पण झपाट्याने चालू आहेत. आम्ही 15 तारखेपर्यंत म्हणजे 15 तारखेला संध्याकाळी 7 वाजेपर्यंत नोंद घेतली जाणार आहे. तिथून पुढे आम्ही नोंद थांबवणार आहे. 8:30 ते 9 दरम्यान आम्ही लाईव्ह लॉट करायला सुरुवात करणार आहे. नक्कीच. तर माझी बैलगाडी मालकांना विनंती आहे, दुसरा बैल मैदान लेंगरे या मैदानाची ऑनलाईन नोंद सुरू झाली आहे आजपासून, म्हणजे दिनांक आज 11/10/2025 पासून या मैदानाची नोंद चालू झाली. आणि या मैदानाची ऑनलाईन नोंदणी 15 तारखेपर्यंत आहे. 15 तारखेला या ठिकाणी संध्याकाळी 8-8:30 वाजेपर्यंत या ठिकाणी या मैदानाचे लाईव्ह लॉट काढले जातील. सागर, लाईव्ह लॉट 100% आदल्या दिवशी निघणार? 100% निघणार, त्यात काय बदल होणार नाही. आपण पाठीमागल्या वेळेला बोललो होतो तसंच केलं होतं त्या मागल्या वेळेची. आता ह्या वेळेला मी बोलतो तसंच होणार. भले 50 गाडी येऊ दे, नाहीतर 100 गाडी येऊ दे, आपण लाईव्ह लॉट हे आदल्या दिवशी 8:30, भले थोडासा लेट होईल पण आदल्या दिवशी लॉट होणार. बरं, मैदानात नोंद घेतली जाणार का? अजिबात नाही. लॉट्स एकदा काढले आदल्या दिवशी की त्यात तेवढीच गट पळली जाणार, त्यात काय दुजाबा होणार नाही. नक्कीच. सागर, काय सांगशील बैलगाडी मालकांना नोंदी संदर्भात? पहिल्यांदा एक महत्वाचा विषय मुद्दा बोलायचा म्हणलं तर ह्या फाट्या आपण बघू शकता तुम्ही, प्रामुख्याने 8 फाट्या आहेत आपल्या फाटीवर. 8 फाट्या तर आपण इथं 7-7 गाड्या पळवतो. बरोबर. त्यामुळे आपण 343 गाड्यांचा विचार करतो, त्याच्यावर अजिबात नाही. 344 गाडी आपण घेत नाही. त्यामुळे इथं जेवढ्या लवकरात लवकर जेवढ्या गाड्या नोंद करता येतील तेवढ्या करून घ्या, कारण आपण 343 गाड्या नोंद करणार आहे आणि त्याच्यानंतर आपण लाईव्ह लॉट काढणार आहे. त्यामुळे पुढचा कुणाचा विचार केला जाणार नाही. नक्कीच. तर माझी बैलगाडी मालकांना विनंती आहे, या फाटीचं वैशिष्ट्य म्हणाल तर पाठीमाग पण आदतचं मैदान झालं 100%. त्यावेळेस सुद्धा 343 बरेचसे फोन आलेले. शेवटी कमिटीनं म्हणजे नोंद घेतली नव्हती त्यावेळी. ह्यावेळेस सुद्धा सागरनं आता सांगितलं आपल्याला मुलाखतीच्या माध्यमातून, इथं 7 तास 8 तास आहेत, 7 तासांना गाड्या पडतात. त्यामुळे इथं 343 गाड्यांची नोंद घेतली जाणार आहे, त्याच्यावरती गाडी घेतली जाणार नाही. त्यामुळे बैलगाडी मालकांना ते आपण वेळेत नोंद करून सहकार्य करा, जेणेकरून आयोजक कमिटीला सोपं झालं, लाईव्ह लॉट आदल्या दिवशी जाहीर होतील.
सागर काय सांगशील अजून मैदान बक्षीस रितसर दिली जाणार का सगळी? 100% रीतसर देणार बक्षीस. आणि अजून एक गोष्ट अशी की तुम्ही प्रत्येक मैदानात बघू शकताय की मैदानाची बक्षीस समजा 70,000 असले तर प्रवेश फी 800 रुपये 800 रुपये असते. म्हणजे 100 रुपये फिटनेसचे प्रत्येक मैदानात ग्राह्य धरले जातात. पण आपण इथं कसं केलंय, आपण बक्षीस प्रथम क्रमांकाचं 75,000 रुपये देण्यात येणार आहे आणि त्याची प्रवेश फी मात्र 700 रुपये ठेवलेली आहे. 750 पण नाही, 750 पण नाही, 700 रुपये प्रवेश फी ठेवलेली आहे. कारण की सामान्य बैलगाडी मालकांना परवडेल अशी प्रवेश फी ठेवलेली आहे आपण. नक्कीच मित्रांनो, जसं आता आपण बघतोय प्रवेश फी नुसार तर आता 75,000 बक्षीस आहे म्हणलं 750 तर प्रवेश फी पाहिजे होती, परंतु या ठिकाणी कमिटीने विचार केला आणि 700 रुपयेच प्रवेश फी आहे. तर माझी बैलगाडी मालकांना विनंती आहे, मैदान रितसर पारदर्शक होणार आहे. लेंगऱ्याची फाटी आपल्याला माहिती आहे, रान थोडंसं तोंडाला ओराटीचं 200-300 फूट ओराटी रान आहे. पुढं आजूबाजूला काय पुढच्या बाजूला आपल्याला माहितीच कुठली काय दाखवायची गरज नाही, म्हणजे सगळे पळून गेले त्या पाटीवरती. भरपूर पल्लाय, आजूबाजूला काय असं धोकादायक नसल्यामुळे कुठं हा आडवीर खड्डा खुड्डा असलं काय नाही. त्यामुळे इथं मैदान पण झालेत लेंगऱ्यावरती. ह्याच्या अगोदर लेंगरे फाटीवरती बरेचसे मैदान यात्रेचे मैदान होत असतात, मध्यंतरी आदत सुद्धा मैदान झालं. त्यामुळे लवकरात लवकर नोंदणी करा आणि आयोजक कमिटी, ग्रामस्थ मंडळ, लेंगरे मायनीकरांना सहकार्य करा. आता प्रश्न पडला असेल मायनीकर लेंगऱ्याला कसे, तर त्यांचा ग्रुप आहे सागरचं सांगितलं, तर लेंगऱ्याचा आणि मायनीचा ग्रुप आहे त्यांचा मित्र परिवार. त्या ग्रुप मधून मैदान घेतलेलं आहे. फक्त आता तांत्रिक अडचण झाल्यामुळे पडळपाटीचं मैदान इकडे लेंगऱ्याला घेण्यात आलेलं आहे. त्यामुळे बैलगाडी मालकांनी कुठलीही मनात शंका नव्हता. येत्या 16 तारखेला भव्य दिव्य दुसरा बैल मैदान मौजे लेंगरे, तालुका खानापूर, जिल्हा सांगली या ठिकाणी उपस्थित राहून या मैदानात शोभा वाढवायचे. बैलगाडी मालकांनी लक्ष द्या, थोडासा एक मुद्दा राहिलेला, महत्वाचा मुद्दा या ठिकाणी कमिटीने घेतलेला आहे. आपण बघतोय प्रत्येक मैदानामध्ये आता क्वार्टर फायनल होत असतो, काही ठिकाणी होतो काही ठिकाणी होत नाही, रक्कम दिली जाते. परंतु या मैदानामध्ये काय सांगशील? आपण फायनलची जशी बक्षीस तुम्ही बघू शकताय बॅनरवरती, त्याचप्रमाणे आपण क्वार्टर फायनलला प्रत्येकी 2,000 रुपये आणि मानाची ढाल देऊन त्याचा सन्मान करणार आहे. नक्कीच. तर बैलगाडी मालकांना लक्ष द्या, दुसरा बैल मैदान लेंगरे पाटील आहे. त्या मैदानावरती सेमीला 2 नंबरला गाडीला जे उतरणार त्या गाडीला या ठिकाणी 2,000 रुपये आणि मानाची ढाल देऊन सन्मान केला जाणार आहे. सर्वांनी उपस्थित राहा. पुढे बोलताना थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. बाळूमामांच्या नावानं चांग बैल आदक्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांचा विजय असो.